नमस्कार. जन व्हॉइसच्या नवरात्रीनिमित्त आदिशक्तीचा जागर या विशेष एपिसोडमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते. सध्या सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आघाडीने काम करत आहेत. दरम्यान अशाच काही महिलांचा सन्मान जन व्हॉइसच्या या स्पेशल एपिसोडद्वारे करण्यात येणार आहे. तर आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत दीक्षा फाउंडेशन व व्ही केअर सेंटरचे फाउंडर विजया साळवे. सध्याची पिढी आपल्या दैनंदिन जीवनात एवढी व्यस्त झाली असून तरुण पिढी ही परदेशात काम करण्यासाठी जात असते. मात्र या तरुण पिढीला आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी कशी घ्यावी हा मोठा प्रश्न पडतो. तर ठाण्यातील दीक्षा फाउंडेशन व व्ही केअर सेंटर यांनी यावर उपाय म्हणून अनेक वर्षांपासून वृद्धाश्रम सुरू केले असून याबद्दल अधिक माहिती आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, सर्वप्रथम तुमचं जन व्हॉइसच्या नवरात्रीच्या या स्पेशल एपिसोडमध्ये स्वागत आहे आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मॅम, दीक्षा फाउंडेशनतर्फे जे वृद्धाश्रम तुम्ही सुरू केलेलं आहे त्याची संकल्पना कशी सुचली तुम्हाला आणि कशा प्रकारे तुम्ही ती संकल्पना राबवली आहे? अच्छा, नमस्कार. माझं नाव विजया साळवे आणि ह्याची स्थापना जी झालेली आहे ती 19 मार्च 2022 साली. आणि ह्याचं जे स्थापन करण्याचं मुख्य कारण असं होतं की 2 वर्ष मी माझ्या सासऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. पण सगळेच जण सासू सासऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात. त्याच्यामुळे खूप मोठं नवल असं विशेष असं काही नाही आहे. पण त्याच्यानंतर ती मला थोडीशी प्रेरणा मिळाली की मी खूप छान सासऱ्यांना सांभाळू शकते, आजी आजोबांना सांभाळू शकते आणि त्या पद्धतीने मग मी ती सुरुवात केली होती. तुम्ही या लोकांचा कशा प्रकारे सांभाळ करता? अच्छा, माझ्याकडे जे आजी आजोबा आहेत ते खूप छानच आहेत सगळे. त्यांना आता आम्ही कशी काळजी घेतो ते मी सांगते तुम्हाला. आमच्याकडे पूर्ण स्टाफ जो आहे तो अगदी केअरिंग करणारा आहे. सकाळपासून पूर्ण त्यांची संपूर्ण काळजी घेतली जाते. म्हणजे सकाळी आंघोळीला पाणी काढून देणं, त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर त्यांचे कपडे वॉश केले जातात, त्यांना चहा, नाश्ता, दुपारचं जेवण हे सगळं तिथल्या तिथे त्यांना दिलं जातं. परत संध्याकाळी सुद्धा जे काय स्नॅक्स वगैरे असेल किंवा संध्याकाळचं जेवण जे काही असेल ते त्यांना त्यांच्या जवळच दिलं जातं, म्हणजे बेडवरतीच दिलं जातं. कारण की या वयामध्ये थोडंसं त्यांना चालण्याचे अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यासाठी आम्ही ती एक सोय केलेली आहे की जिथल्या तिथे त्यांना ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आणि पूर्ण स्वच्छता तर तुम्हाला दिसेलच. जेव्हा तुम्ही सगळं बघाल, हे सेंटरचं निरीक्षण कराल तर तुमच्या लक्षात येईल की खूप स्वच्छता इथे बाळगली जाते. वेळच्या वेळी औषधही दिली जातात आणि अशा पद्धतीने पूर्ण आम्ही त्यांची मनापासून अगदी आत्मीयतेने काळजी घेतो. एज ग्रुप आहे साधारण 55 पासून सुरू झालेला आहे माझ्याकडे. तुम्ही ते कशा प्रकारे काय विविध ऍक्टिव्हिटीज घेतात? आमच्याकडे ॲक्टिव्हिटीज भरपूर असतात. साधारण आमच्याकडे सिंगिंग आहे, मेडिटेशन आहे, त्याच्यानंतर प्राणिक हिलिंग आहे. है ना, कॉलेज स्टुडंट्स आहेत, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज होतात, त्यांचे प्रोजेक्ट्स होतात. अशा अनेक ॲक्टिव्हिटीज, बड्डे सेलिब्रेशन्स आहेत. या पद्धतीने आमच्याकडे भरपूर अनेक कार्यक्रम घेतले जातात. ते जेव्हा कॉलेज स्टुडंट करतात तर तेव्हा त्यांचा कसा अनुभव असतो, काय? हो, कॉलेज स्टुडंट व्हिजिट करतात तेव्हा त्यांना खूप छान आनंद मिळतो. त्यांना एक आजी आजोबा भेटण्याचा खूप मोठा आनंद असतो आणि त्याच्यामुळे ते खूप अगदी आनंदाने येतात. आणि माझ्याकडे मुळात आजी आजोबा एवढे सगळे छान आहेत की सगळे कोऑपरेटिव्ह आहेत आणि त्यांनाही खूप आनंद होतो की आपली नातवंड भेटायला आली आहेत असं त्यांना त्याच्यामध्ये भास होतो, जाणीव होते. आणि म्हणून मग ते सगळे अतिशय आनंदाने त्यांच्याबरोबर एन्जॉय करतात. मग भरपूर असे गेम्स वगैरे घेतले जातात, तिथे खेळले जातात. म्हणजे तुला एक उदाहरण सांगते की गाण्याच्या भेंड्या म्हटलं हे, किंवा काही गोष्टी सांगणं, किंवा काही कथारूप गोष्टी असतात. काही आमच्याकडे व्याख्यानं सुद्धा होतात अनेक. तर अशा पद्धतीने खूप मस्त सुंदर ॲक्टिव्हिटीज इथे भरपूर प्रमाणामध्ये घेतल्या जातात. आमच्याकडे जे केअरटेकर आहेत ते अतिशय छान आहेत. माझा स्टाफ अतिशय सुंदर आहे, अगदी मनापासून सगळ्यांची काळजी घेणार आहे आणि म्हणून आम्हाला खूप आधारक आहे त्या गोष्टीचा. आमचा स्टाफ अतिशय प्रामाणिक आणि मनमिळावू आहे आणि सगळे आजी आजोबा कोऑपरेटिव्ह असल्यामुळे मला
तो काही इश्यू नाही आला की कुठेतरी काही आमचा स्टाफ कमी पडतोय किंवा आम्ही कमी पडतोय किंवा आजी आजोबा कुठे कमी आहेत असं आम्हाला कधीच ह्याची जाणीव झाली नाही. आणि आजी आजोबा पण तितकेच प्रेमळ आहेत, समजूतदार आहेत आणि स्टाफ तर खूपच छान आहे माझा. सध्या माझ्याकडे 6 केअरटेकर आहेत. स्वतःचं घर असल्यामुळे मला यांच्यासोबत राहण्यात तर खूप आनंद आहेच आणि घरगुती वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे इकडचे जेवढे आजी आजोबा आहेत ते लवकर रुळले. सगळ्यात मोठं रुळण्याचं कारण हेच आहे की त्यांना घरगुती वातावरण इथे मिळालेलं आहे. त्यामुळे अतिशय छान रुळलेत ते अगदी. आजी तुम्ही ते दीक्षा फाउंडेशन बेबी केअर सेंटरमध्ये राहतात, कशा प्रकारे चालतं? मी जे राहायला अशी आहे की आपण राहायला येते मी. वृद्धाश्रम बघायला आले, मला आवडला, तिसऱ्या दिवशी मी राहायला इथे आले. माझी मुलगा घेऊन इथे स्वतः मनाने राहिलेली मी. कोणाचं टेन्शन वगैरे काही नाही मला. कसं वाटतं इथे? मला चांगलं वाटवून मी आले इथे. पण त्या दिवशी बघितलं, चांगलं वाटवून तिसऱ्या दिवशी मी राहायला आले इथे. आजोबाजी खुश आहेत, म्हणजे आनंदात आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची व्यवस्था छान आहे, आनंदात असतात. आणि इथे मी आठवड्यातनं एकदा ध्यान घ्यायला येते, तर ते करतात आवडीने. आणि त्यांच्यामध्ये मुख्य म्हणजे फरक जाणवतोय मला की मी पहिल्या दिवशी आलेलं आणि आत्ता त्यांचं जे काही आहे थोडंसं एक म्हणजे पॉझिटिव्ह विचारांपर्यंत मी किंवा आपलं जे काही ध्यान आहे तर त्याच्या थ्रू ते त्या विचारांपर्यंत आलेत असं मला त्यांच्या एक म्हणजे ज्या प्रकारे ते माझ्याशी बोलतात तर त्याच्यावरनं मी सकारात्मक बदल झालेला मला अनुभव येतो. सोयी वगैरे खूप चांगले आहे. दोन्ही वेळचं जेवण खूप चांगलं असतं. दोन्ही वेळचं चहा नाश्ता वगैरे खूप चांगला असतो. आणि बाकी स्वच्छतेच्या बाबतीत एकदम टिपटॉप वगैरे असतं. म्हणजे त्यामुळे काही ते राहण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि त्या बाजूचा परिसर आहे तो नेचर आहे. प्रदूषणाचा त्रास नाही, गाड्यांचा वगैरे त्रास नाही किंवा काय नाही, हवा पाणी थंड वगैरे असतं. त्यामुळे काय चांगलं आहे. आणि काय करायचं एवढंच आहे माझं. चांगलं आहे, खूप आहे, चांगलं आहे. बोलायला सगळे आजूबाजूला येतो आम्ही, एकमेकांची गप्पा वगैरे मारतो वगैरे, खेळतो वगैरे. प्रेमळ पण आहे, मोकळे पण आहे सगळ्याचा आणि म्हणून बरं वाटतं. काही दुष्पणे काही नाही कोणाची. आजी तुम्ही इथे राहतात तर कसं तुमचा अनुभव कसा आहे? अनुभव चांगला आहे. 5 महिने झाले इकडे येऊन, पण मला काय पटापट दिवस गेले माझे, तुम्हाला कळतच इथे नाही. काय करायला जास्त आवडतं? काय काय म्हणता? काय करायला इथे जास्त आवडतं? काय नाही, मी काय करतच नाहीये, सगळे हे लोक करतात. मी ते काय म्हणजे नाही करत. व्याख्यान वगैरे पण इथे नाही नाही, मी काय करत नाहीये. खायचं प्यायचं जेवायचं झोपायचं, सकाळी उठून इथे पुस्तकं व्याख्यान वाचते, पण ठेवण्यात येतं, तर त्याचा पुस्तकं अनुभव वाचते कसा आहे? आणि पेपर वाचते. चांगलं आहे बाबा इथे, व्यवस्थित. इथे घरचं सारं आहे, हा. काय वाटत नाही आणि घरची आठवण पण येत नाही. आनंद वाटतो. हा, आनंदात आहे हो आम्ही इथं. हे बाय चांगले आहे इथं, बाय माझी चांगली आहे, मॅडम पण चांगले आहेत. हा, सर्व चांगले आहेत. तर जे काही इथं आम्हाला मिळते ते टायमाला, नाही तर काय काय होतं, मी स्वतः अनुभव घेतलाय. बाई 7 वाजले 8 वाजले जेवण कधी देणार असं काही होत नाही आमचं. जे काही व्हायब्रेशन होतं ना आमच्यावर ते भयंकर चांगलं आहे. असं वाटतं काय आपण आयुष्यात काही कमवलं नाही, निदान इथे येऊन तरी आम्हाला असं वाटतं की चला आपलं आयुष्य वाढतंय. नाही तर काही काही जण किती तमाशा करतात, तसं काही नाही. आम्हाला इतकं छान वाटतं, इतकं इतकं म्हणजे काय की विचारायला सोय नको. वेळेवर उठणं, चहा वेळेवर, नाश्ता वेळेवर, जेवण हे खूप चांगलं आहे. इतर मोठमोठ्या हॉटेलमध्ये पण नाही मिळणार इतकं आम्हाला चांगलं मिळतं. काय येऊन काही तिथे न येता आम्हाला इतकं वाटतं की बहिणीला पण बोलवून घ्यावं असं वाटतं मला पण. पण काय आता जे आहे हे काढायचं नाही. आम्हाला इथून सोडून जावंसं वाटत नाही, हे माझी कंप्लेंट आहे. मला सोडत नाही. हो, 4 ओळी गाऊन दाखव. जेथे अंबाबाई राहे निरंतर, जेथे अंबाबाई राहे निरंतर, धन्य 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 क्षेत्र करवीर, धन्य 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 क्षेत्र करवीर. आयशा अंबाबाईला माझा नमस्कार, आयशा अंबाबाईला माझा नमस्कार, धन्य 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 क्षेत्र करवीर.